जय हिंद मित्रांनो, आपल्या टीव्ही चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भामध्ये आयुक्त कार्यालयाच्या वतीने एक प्रेस नोट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यामध्ये शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये बऱ्याच गोष्टींचा खुलासा या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि विशेषतः नाराजी देखील व्यक्त करण्यात आलेली आहे। आणखीन त्या प्रेस नोटमध्ये कोणकोणत्या बाबींचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया वेळ वाया न घालवता जी प्रेस नोट आहे जे की पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये आजच्या तारखेला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आणि या प्रेस नोटचा एकमेव मोठो उद्देश हा आहे की अभियोग्यता धारकांमध्ये जी काही चुकीची माहिती किंवा संभ्रम पसरवून देण्याकरिता काही लोक प्रयत्न करत आहेत, तर तो संभ्रम या ठिकाणी कुठेतरी दूर व्हायला पाहिजे। बघा, आता प्रेस नोट मी तुमच्या समोर या ठिकाणी दाखवतो आहे। बघा, आजच्या तारखेला 30 जानेवारी 2024 ला एक प्रेस नोट देण्यात आलेली आहे आणि यामध्ये पवित्र प्रणाली मार्फत शिक्षण सेवक शिक्षक पद भरती सन 2022 असा त्याचं यांनी या ठिकाणी टायटल दिलेला आहे। आता यामध्ये कोणकोणत्या गोष्टी त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहे ते थोड्या थोड्या करून आपण एक एक पॉइंट मध्ये या ठिकाणी मेन्शन करून घेऊया। बघूया की आयुक्त कार्यालयाच्या वतीने काय सांगितलं जात आहे। तर बघा, पहिला पॉइंट आहे, महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल व संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक शिक्षक पद भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीचं आयोजन करण्यात आलं होतं। ती परीक्षा 22 फेब्रुवारी ते 3 मार्च 2023 दरम्यान घेण्यात आली। यामध्ये 2,39,730 उमेदवारांनी नोंदणी केली, त्यापैकी 2,16,443 उमेदवारांनी परीक्षा दिली। हा तर जुनाच इतिहास आहे, यामध्ये नवीन असं काही नाही। त्यानंतर काय सांगितलेलं आहे की TIT 2022 मधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील 1ली ते 12वी या वर्गाकरिता शिक्षण सेवक या रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे। आता सदर भरती ही त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेली पदे व त्यासाठी शिल्लक आरक्षण इत्यादी बाबी विचारात घेऊन 80% पदांसाठी करण्याचे शासनाने आदेश दिलेले आहे किंवा शासनाने ऑलरेडी नियोजन केलेले आहे। म्हणजे एकूण जेवढ्या जागा रिक्त असतील त्या जागांच्या 80% जागा या ठिकाणी येणार आहे। ही गोष्ट देखील आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, परंतु प्रेस नोटच्या माध्यमातून पुन्हा एकदा जे आहे त्या गोष्टींचा पुनरुच्चार या ठिकाणी केला जातोय। यानंतरचं पुढचं पॉइंट त्यांनी सांगितलं की या कामी जून 2023 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यभर आरक्षण विषयक बिंदू नामावलीची तपासणी करण्यात आली, म्हणजे रोस्टर तपासलं गेलं। त्यानंतर रोस्टरच्या संदर्भामध्ये प्रश्न विधिमंडळामध्ये उपस्थित झाला होता। यास्तव जिल्हा परिषदेच्या 10% रिक्त जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। जिल्हा परिषदांमध्ये सध्या 70% रिक्त पदांवर पदभरती करण्यात येत आहे। जसं की आपल्या सर्वांना कल्पना आहे की 80% ला परवानगी आहे, परंतु बिंदू नामावलीवर काही प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यामुळे 10% जागा रिक्त ठेवण्यात आल्या आणि आता सध्या जिल्हा परिषदेची 70% पदे भरली जात आहेत। खासगी संस्थांना 80% ची परवानगी आहे। त्यानंतर आता हा मुद्दा त्याने थोडासा महत्त्वाचा दिलाय। अनेक पालक शालेय शिक्षणाचा खर्च परवडत नसून सुद्धा आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांमध्ये प्रवेश घेतात। त्या अनेक शाळांमध्ये प्रशिक्षित शिक्षक असल्याची शाश्वती नसताना देखील पालक केवळ माध्यमाच्या हव्यासापोटी त्या शाळांकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत असल्याची बाब स्पष्ट आहे। आता या बाबीचा विचार करून ज्यांना अशा शाळांमध्ये प्रवेश घेणे शक्य नाही अशा अल्प उत्पन्न गटातील व ग्रामीण भागातील पालकांना देखील आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याची इच्छा असल्यास एक सक्षम पर्याय जिल्हा परिषदेच्या शाळांचे रूपाने तयार करण्याच्या दृष्टीने शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याचे धोरण 2004 सालापासून सतत अंगीकारलेले आहे। अर्थात इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या या शाळांचे प्रमाण अत्यल्प असून बहुतांश शाळा या मराठीतूनच शिक्षण देणाऱ्या आहेत। ही बाब सुद्धा लक्षात घेणे आवश्यक आहे। या शाळांमध्ये शिक्षक नियुक्त करीत असताना ते शिक्षक गुणवत्तावान असावेत, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळेल। या हेतूने इंग्रजी माध्यमाचे शिक्षक या बाबींची व्याप्ती सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने शासनाने 13/10/2023 रोजी शासन निर्णय देखील निर्गमित केलेला आहे की सेमी इंग्लिशला कशा प्रकारे जे आहे शिक्षक यांची जी संख्या आहे ती मर्यादित ठेवावी किंवा नियोजित करावी।
आता पुन्हा त्यावर अधिकचा भर टाकून त्यांनी सांगितलेलं आहे की आज मितीला जिल्हा परिषद आस्थापनेवर शिक्षकांची 2.14 लक्ष पदे मंजूर आहे. त्यापैकी सध्या इंग्रजी माध्यमाच्या संदर्भात कारवाई होत असलेली सेमी इंग्रजी व साधारण व्यक्ती मिळून 5% पेक्षा कमी पद आहे. ठीक आहे, एकूण जेवढ्या जागा जेवढी पद कार्यरत आहेत किंवा मंजूर आहेत त्यापैकी 5% पेक्षा कमी जे आहे इंग्लिश माध्यमाची किंवा साधारण व्यक्ती जे काही पद त्यांनी नव्याने निर्माण केला त्याची पद आहेत, असं त्यांनी या ठिकाणी आकडेवारी दिलेली आहे. आता ते काय सांगतात की राज्यातील बिगर इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना इंग्रजी या भाषेबाबत भविष्यामध्ये अडचण निर्माण होऊ नये या दृष्टीने 10 फेब्रुवारी 2004 आणि 22/11/2007 या 2 शासन निर्णयांमुळे बिगर इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये गणित आणि विज्ञान हे विषय ऐच्छिक स्वरूपामध्ये इंग्रजी माध्यमातून शिकविण्यास परवानगी देण्यात आली होती. तसेच 2/6/2008 आणि 22/7/2010 यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये 20% राखीव जागा इंग्रजी माध्यमातील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या त्या काळामध्ये. त्यानंतर 19/6/2013 नुसार सेमी इंग्रजी याचं जे अध्यापन आहे ती पद्धती अवलंबिणाऱ्या शाळांना शिक्षकांपैकी जे आहे एकूण जेवढे शिक्षक असेल तेवढ्या शिक्षकांपैकी किमान एक शिक्षक इंग्रजी माध्यमातून शिक्षणशास्त्र पदविका धारण करणे आवश्यक असल्याची तरतूद करण्यात आली. म्हणजे शासन निर्णयच आहे तो 2013चा 19/6/2013चा की सेमी इंग्लिशच्या शाळेमध्ये ऍटलीस्ट जे आहे एक तरी इंग्लिश माध्यमाचा शिक्षक असावा. आता पुढे ते काय सांगतायत की शासन निर्णय 27/6/2018 नुसार इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी 20% जागांची तरतूद रद्द करून इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांची ज्या जिल्हा परिषदेस आवश्यकता असेल ती जिल्हा परिषद इंग्रजी माध्यमासाठी शिक्षक आवश्यकतेप्रमाणे उपलब्ध करून घेऊ शकतील अशी ही तरतूद आहे. त्यामुळे हे धोरण नवे नसून पूर्वापार चालत आलेले आहे. हे जे स्टेटमेंट आहे ते आयुक्त महोदयांचं जुनच आहे. कारण मी तुम्हाला आपल्या एका व्हिडिओच्या माध्यमातून देखील दाखवलं होतं आयुक्त महोदयांचा व्हिडिओ की त्यामध्ये ते स्वतःहून सांगतात की इंग्लिश माध्यमाचं हे जे काही फॅशन आहे ते काही नवीन नाहीये किंवा ते धोरण आहे ते काही नवीन नाहीये, हे पूर्वापार चालत आलेलं आहे. मी फक्त जे आहे त्याला कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करतोय. पुढे त्यांनी प्रेस नोट मध्ये सांगितलंय की वरील तरतुदी विचारात घेऊन शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार शिक्षक पदभरती करताना केंद्र शाळेवर इंग्रजी अध्यापन कौशल्याकरिता साधन व्यक्तीसाठी तसेच सेमी इंग्रजी शाळांकरिता आवश्यक असणाऱ्या शिक्षकांसाठी मागणी इंग्रजी माध्यमाची असल्याने पोर्टलवर दोन्ही पदाकरिता एकत्रित मागणी घेण्यात आली आणि आता साधन व्यक्ती या पदांवरील निवड करायच्या शिक्षकांच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या स्तरावर मत भिन्नता विचारात घेता शासनाने साधन व्यक्ती या पदासाठी मागणी केलेली पदे सध्या राखून ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे साधन व्यक्तीची पदं किमान पहिल्या टप्प्यात तरी भरती केली जाणार नाही. तसेच प्रचलित तरतुदीनुसार विचारात घेऊन सेमी इंग्रजी शाळांसाठी आवश्यक असलेल्या मागणीनुसार सेमी इंग्रजीसाठी पदभरती करण्याचे निर्देश दिलेले आहेत. तसेच या पदावर नियुक्ती मिळालेल्या उमेदवारांसाठी कौशल्य तपासणी परीक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. अशा प्रकारच्या नियुक्ती पश्चात परीक्षा अनेक विभागांमध्ये घेण्यात येतात व ही नवीन प्रक्रिया नाही. ही देखील एक गोष्ट यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. कारण कालपासून आपल्या सर्वांना जे आहे एक प्रश्न पडला होता वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून, त्याबद्दल बोललं देखील गेलं की एकदा सेमी इंग्लिशचे शिक्षक जर का भरती झाले आणि आयुक्त महोदयांनी जो काही आदेश काढला होता की जर ते कौशल्य चाचणीमध्ये उत्तीर्ण झाले नाही तर त्यांना जे आहे नोकरीवरून काढून टाकण्यात येईल. तर बऱ्याच लोकांनी प्रश्न उपस्थित केला होता की एकदा नोकरी लागल्यानंतर त्यांना बाहेर कसं काढता येईल. त्यांनी या ठिकाणी ही लाईन या ठिकाणी मेन्शन केलेली आहे की नियुक्ती पश्चात परीक्षा अनेक विभागामध्ये घेण्यात येतात आणि ही काही नवीन प्रक्रिया नाहीये. प्रत्येक विभागामध्ये अशा प्रकारच्या घटना घडतातच आहे. शासनाचं जे पत्र आहे 25 जानेवारी 2024 त्यानुसार आयुक्तालयाचे पत्र 28 जानेवारी 2024 नुसार सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शासन पत्रामध्ये नमूद केल्यानुसार साधन व्यक्तीसाठी पदे राखून ठेवणे तसेच सेमी इंग्रजीसाठी मागणीनुसार पदे उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावर कारवाई सुरू आहे. शासनाने समिती गठीत करून या समितीच्या शिफारशीनुसार साधन व्यक्तीच्या पदांबाबत समितीच्या अहवालानंतर कारवाई करण्यात येणार आहे. सध्या एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. साधन व्यक्तीच्या पदांना आपण कशा प्रकारे न्याय देऊ शकतो किंवा त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे करू शकतो ही वाना जे आहे कोर्टामध्ये जरी चॅलेंज झालं तर ते साधन व्यक्तीचं पद या ठिकाणी टिकलं पाहिजे. आयुक्त महोदयांची बाजू जी आहे त्यामध्ये खंबीर असायला पाहिजे. त्यासाठी यांनी या ठिकाणी समिती गठीत केलेली आहे. एकंदरीत या भरती प्रक्रियेमध्ये माध्यम, बिंदू नामावली अथवा विषय
या सर्व विषयांबाबत एकमेकांविरोधी विरोधाभासी मागण्या प्रशासनाकडे वारंवार सादर होत आहेत. प्रत्येक घटकास केवळ स्वतःच्याच मागणीची पूर्तता व्हावी असे वाटत असल्याने शासन व प्रशासन अशा मागण्या परस्पर विरोधी असल्याचे त्यांची पूर्तता करू शकत नाही. प्रचलित शासन निर्णय व शासनाचे विविध विषयांवरचे धोरण याचे तंतोतंत पालन करून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. म्हणजे नियमानुसार ही भरती होते आहे याचा त्यांनी उल्लेख केला या ठिकाणी. आणि शेवटचे 2 पॉइंट ते असं सांगतात, अद्यापही उमेदवारांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या मागण्यांचे संदेश वेगवेगळ्या स्तरावर प्राप्त होत आहेत. त्यामुळे अशा संदेशांना उत्तर देण्यास मर्यादा आहेत. या उपरती वेळोवेळी उमेदवारांनी उपस्थिती केलेल्या शंकांचे समाधान शिक्षण आयुक्त, शिक्षण सहसंचालक, शिक्षण उपसंचालक व प्रशासनाकडून करण्यात येत आहे. कारण सोशल मीडियाला, व्हॉट्सअपला जे आहे आयुक्त महोदयांना खूप सारे मेसेजेस जात आहेत किंवा प्रशासनिक अधिकारी आहेत त्यांना देखील वारंवार फोन आणि मेसेजेस जाताना आपल्याला दिसतात. त्यामध्ये विद्यार्थी शंका विचारतायत, मागण्या करतायत. त्याच गोष्टीचा उल्लेख त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. शेवटचा एक पॉइंट ते असं म्हणतात की कायदेशीर तरतुदीनुसार व प्रशासकीय कार्यपद्धती समजून न घेता काही घटक या संपूर्ण प्रक्रियेबाबत समाज माध्यमांवर अर्धवट माहिती अथवा जाणीवपूर्वक खोलसाळ माहिती प्रसारित करून अभियोग्यताधारकांना संभ्रमित करीत असल्याचे दिसून आलेले आहे. याबाबत सर्व शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याद्वारे सर्वांनी एकूण प्रक्रियेबाबत माहिती करून घेतल्यास गुणवत्ताधारक, अभियोग्यताधारक या अपप्रचाराला बळी पडणार नाही. म्हणजे त्यांनी सांगितलं की अफवांवर विश्वास न ठेवता त्या संदर्भामध्ये जे काही शासन निर्णय आहे किंवा शासनाचे परिपत्रक आहेत त्याचा अभ्यास करा. ते सगळे ऑनलाईन वेबसाईटला अवेलेबल आहे त्याचे. आणि एवढं करून शेवटी एक आवाहन केलेलं आहे की पवित्र पदभरती संबंधित आपले जर का काही मागणी असेल, काही प्रश्न असेल, काही शंका असेल तर edupavitra2022@gmail.com या ईमेलवर आपल्या ज्या काही मागण्या आहेत किंवा तक्रारी आहेत, शंका आहेत ते पाठवून देण्यात यावं. त्याची जी आहे योग्य त्या प्रकारची दखल या ठिकाणी घेतली जाणार आहे. अशा प्रकारचं एक आवश्यक असलेलं एक प्रसिद्धीपत्र, प्रेस नोट या ठिकाणी आजच्या तारखेला आयुक्त कार्यालयाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. यावरून एकच गोष्ट आपल्याला कळायला लागलेली आहे की जो काही सोशल मीडियावर अपप्रचार होतो आहे त्या संदर्भामध्ये आयुक्त महोदयांनी जी आहे भूमिका घेतलेली आहे. आता साधारण व्यक्तीची पदं जरी भरली जात नसतील तरी देखील ती पदं या ठिकाणी भरतीमधून वगळण्यात आलेली आहे. तात्पुरता त्याला स्टे बसलेला आहे असंच आपण म्हणूया आपल्या भाषेमध्ये. कारण त्या जागा बाजूला ठेवण्यात आलेल्या आहे. त्या जागा ना इंग्लिश माध्यमाला मिळत आहेत ना त्या जागा मराठी माध्यमालाही मिळताना दिसत नाहीत आपल्याला. ही शोकांतिकाच आहे. कारण ऑलरेडी आपल्याकडे जे आहे 30% जागा या कपात झाल्या होत्या. त्यामध्ये आणखीन या 2-5% जागा निश्चितपणाने कपात झाल्या असं आपण म्हणू शकतो. फक्त मित्रांनो सोशल मीडियावर या ठिकाणी अफवा पसरवू नका. कुणी अफवा पसरवत जरी असेल तरी त्याला शेअर करण्यापासून या ठिकाणी स्वतःला थांबवा. कारण काय आहे आपल्याच लोकांनी या ठिकाणी शिक्षक भरती डिले होण्यासाठी जे आहे हातभार लावलेला आहे. मी जर असं म्हणत असेल तर मी कोणावरही आरोप करत नाही, ती रियालिटी आहे. कारण आपल्याच अभियोग्यताधारकांच्या वेगवेगळ्या गटांच्या वेगवेगळ्या मागण्या या शासन प्रशासन स्तरावर जात असल्या कारणाने नाईलाज म्हणून जे आहे या भरतीला डिले होताना आपल्याला दिसत आहे. जाहिरात आपल्याला काही दिवसांमध्येच पाहायला मिळणार आहे. सध्या तरी या ठिकाणी सोशल मीडिया आणि अफवांपासून दूर राहा. अन्यथा आयुक्त कार्यालयाच्या वतीने जर का एखाद्या अभियोग्यताधारकावर कारवाई झाली तर कुणालाही आश्चर्य त्यामध्ये वाटणार नाही असं मला असं वाटतंय. कारण आपले अभियोग्यताधारक देखील बऱ्याच प्रमाणावरती अफवा पसरवण्यामध्ये पटाईत आहेत किंवा अग्रेसर आहे असं मी म्हणेन. त्यामुळे आपण स्वतः संबंधित शासन निर्णय किंवा प्रसिद्धी पत्रकाचा अभ्यास करा आणि त्यानंतर जे आहे या ठिकाणी संबंधित गोष्टीचा विश्वास ठेवा असं मी म्हणेन. तुम्हाला हे जर पत्र हवं असेल, प्रेस नोट हवी असेल तर आपण आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला दिलेली आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी जा, आपलं टेलिग्रामचं चॅनल जॉईन करा आणि मित्रांनो हे पत्र निश्चितपणाने अभ्यासा. कारण टेलिग्रामच्या चॅनलवर जे आहे याच्या व्यतिरिक्त शिक्षक भरतीच्या ज्या काही जाहिराती आहेत, प्रसिद्धी पत्रक आहेत, त्यातल्या त्यात शासन निर्णय आहे, सर्व काही मटेरियल आपण या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचा फायदा तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये निश्चितपणाने होणार आहे.